मित्रांनो जय हिंद। भरपूर विद्यार्थ्यांना गोळा फेकताना एक अडचण येते, ती म्हणजे जर गोळा फेकायचा जो काही सर्कल आहे तर त्या सर्कलच्या पुढे जर स्टॉपर लावला बरोबर, तर विद्यार्थ्यांचं काय होतो की स्टॉपरच्या पुढे पाय जातो किंवा स्टॉपरवर पाय येतो किंवा काही विद्यार्थ्यांचा गोळा कमी होतो आणि भरपूर विद्यार्थी काय करतात स्टॉपर लावल्यानंतर फॉल करतात। तर हा असा एक प्रश्न मला कायमस्वरूपी विद्यार्थी विचारत असतात। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही जे काही घडतंय तर त्याला तुम्ही कसं टाळायचं आहे ते तुम्हाला समजून सांगणार आहे। तरी एकदा लक्ष द्या की स्टॉपर जे काही आहे ते लावल्यानंतर आपल्याला गोळा प्रॉपर जर ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण एक संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे तर जे काही आपलं चॅनल आहे स्टील फिटनेस म्हणून यूट्यूबला त्याच्यावर टाकलेलं आहे। पण या रीलच्या माध्यमातून पण तुम्ही एकदा समजून घ्या की तो फॉल टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। ठीक आहे, तर चला एकदा आपण बघूया। तर काय होतं माहिती आहे का, फॉल का होतो किंवा स्टॉपरवर तुम्ही का जाता किंवा स्टॉपरच्या बाहेर तुम्ही का जाता किंवा स्टॉपरपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला भीती का वाटते। तर काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही जी काही तुमची पॉवर स्टेप बनवताय बरोबर, आता समजा मला इकडे गोळा फेकायचा आहे तर मी काय करतो माहिती आहे का की या साईडला पॉवर स्टेप बनवत असतो। आता प्रत्येकाचे स्टेपचे वेगवेगळे प्रकार आहे, जसं की काही विद्यार्थी ह्या पद्धतीने स्टेप बनवतात, काही विद्यार्थी इकडे येतात बरोबर, काही विद्यार्थी इकडे जातात। स्टेपसुद्धा आपण सगळे एक्सप्लेन केलेलं आहे बरोबर। पॉवर स्टेप समजून घ्या, भरतीवाले मुलं वेगवेगळ्या पॉवर स्टेप वापरत असतात। ओरिजिनल पॉवर स्टेप तर वेगळीच आहे, ती पण मी तुम्हाला सांगितलेली। पण आता लक्ष द्या काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही पॉवर स्टेप बनवली आणि ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता जो तुमचा पहिला स्टेप निघतो ह्या पद्धतीचा हा तुमचा मोठा पाहिजे आणि जो दुसरा स्टेप निघेल तुमचा तर तो कंट्रोल करून लगेच थ्रो बसला पाहिजे। तर हे तुम्हाला करावं लागेल, नाही तर तुमचा गोळा तुम्ही गोळ्याला स्टॉपर लावल्यानंतर काय करशाल फॉल करून टाकशाल। म्हणजे अजून एकदा समजून घ्या, ज्यावेळेस निघताय तुम्ही आता या पद्धतीने मी पुढे चाललोय तर माझं पहिले पुढे जाण्याची जी पद्धत आहे ती मोठी राहील आणि नंतर जी काही थोडासा माझा बेस बनतोय तो एकदम छोटा राहील। म्हणजे काय होतं, दोन स्टेप घेतो आपण, तुम्ही नोटीस करा गोळा फेकण्याआधी आपण काय करतो 1 आणि 2 असं मोजतो बरोबर या पद्धतीने। तर तुमची पुढे जाण्याची जी पहिली स्टेप आहे ना ती मोठी पाहिजे आणि थ्रोचा जो मूवमेंट आहे ना तो एकदम छोटा छोटा झाला पाहिजे आणि थ्रो बसला पाहिजे। त्याच्याने काय होईल, तुम्ही सर्कलमध्ये पण राहशाल आणि जो काही स्टॉपर आहे तर त्याच्या तुम्ही आतमध्ये राहशाल आणि लई तुम्ही त्याला आतमधून धडकशाल तर स्टॉपरच्या तुम्ही बाहेर जाणार नाही किंवा तुमचा स्टॉपरवर पाय येणार नाही। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, भेटू पुढील एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये।